आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रयोग या चॅप्टरवरती प्रश्नसंच मागील परीक्षेत येऊन गेलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। रमेश चंद्र पुस्तक वाचतो या वाक्याचे कर्तरी प्रयोगातून कर्मणी प्रयोगात असे रूपांतर होईल आणि पर्याय आहेत रमेश चंद्र पुस्तक वाच, पर्याय 2 पुस्तक रमेश चंद्र वाचतो, पर्याय 3 रमेश चंद्राने पुस्तक वाचले, पर्याय 4 रमेश चंद्र पुस्तक वाचत आहे। मग बरोबर पर्याय कोणता आहे? पर्याय 3 रमेश चंद्राने पुस्तक वाचले। कोणतीही परीक्षा असो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ प्रश्न आहे दुसरा। वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला डॅश असे म्हणतात। पर्याय आहेत 1 समास, 2 विभक्ती, 3 प्रयोग, 4 वाक्य। वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर प्रयोग असे म्हणतात। प्रश्न आहे तिसरा, त्याने अभ्यास केला। वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहेत पर्याय 1 भावे प्रयोग, पर्याय 2 कर्तरी प्रयोग, पर्याय 3 कर्मणी प्रयोग, पर्याय 4 संकीर्ण प्रयोग आणि बरोबर उत्तर आहे कर्मणी प्रयोग। या प्रयोगाचं उदाहरण आहे हे, त्याने अभ्यास केला। पुढील आहे प्रश्न चौथा, प्रयोग विचाराच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते एक वाक्य गटाबाहेरचे आहे? आणि पर्याय आहेत मला आज मळमळते, पर्याय 2 आज सारखे गडगडते, पर्याय 3 सहली जाताना गावाजवळ उजाडले, पर्याय 4 गाय गुराख्याकडून बांधली जाते आणि बरोबर उत्तर देखील आहे गाय गुराख्यांकडून बांधली जाते। हे गटाबाहेरचे वाक्य आहे। पुढील प्रश्न आहे पाचवा, भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे? पर्याय क्रमांक 1 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, पर्याय क्रमांक 2 त्याने आता घरी जावे, पर्याय क्रमांक 3 ती शाळेला जाते, पर्याय क्रमांक 4 आज सारखे गडगडते। भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले कोणते उदाहरण आहे? मग ती शाळेला जाते। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आहे 6वा, भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप डॅश असते आणि पर्याय आहेत 1 वर्तमान काळी असते, पर्याय 2 कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे असते, पर्याय 3 तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते, पर्याय 4 भविष्यकाळी असते। मग बरोबर उत्तर कोणतं आहे? भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 7वा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे? आणि तुमचे पर्याय आहेत शकुंतला पत्र लिहिते, पर्याय 2 गौतमीने शकुंतलेच्या सोबत जावे, पर्याय 3 दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली, पर्याय 4 दुष्यंताच्या शिपायांनी कोळ्याला मारले। सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे दुष्यंताच्या शिपायांनी कोळ्याला मारले। पुढील आहे प्रश्न 8वा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। तिने गाणे म्हटले आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय 1 शक्य कर्मणी प्रयोग, पर्याय 2 नवीन कर्मणी प्रयोग, पर्याय 3 प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, पर्याय 4 समापन कर्मणी प्रयोग आणि बरोबर उत्तर आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। या प्रयोगाचं उदाहरण आहे तिने गाणे म्हटले। प्रश्न आहे 9वा, त्याच्या घराचे दार उघडले। प्रयोग ओळखा। पर्याय आहेत अकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय 2 सकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय 3 शक्य कर्मणी प्रयोग, पर्याय 4 नवीन कर्मणी प्रयोग
मग त्याच्या घराचे दार उघडले कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे? अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न आहे 10वा, शेवटचा प्रश्न आहे. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 अकर्मक भावे प्रयोग, पर्याय 2 सकर्मक भावे प्रयोग, पर्याय 3 भाव कर्तरी प्रयोग, पर्याय 4 संकर प्रयोग. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? मग सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे हे. धन्यवाद. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.